एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो प्रोडक्शन प्रोसेस म्हणजेच PPR हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आपण युनिट वाईज VIMP क्वेश्चन्स पाहत आहोत फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम. ठीक आहे, 70 मार्कांच्या फायनल एक्झाम करता PPR या सब्जेक्टचे आपण युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहत आहोत. तर लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 ची रिव्हिजन तर पाहिलेलीच होती. आता आजच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 3 जो आहे त्याचं सुद्धा वेटेज खूप जास्त आहे. तर युनिट नंबर 3 आहे गियर मॅन्युफॅक्चरिंग मेथड. तर गियर मॅन्युफॅक्चर करण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या आपल्याला या युनिटमध्ये पाहायला मिळतात. या युनिटचं वेटेज सुद्धा जवळपास 18 मार्क्स आहे. 18 मार्कांचं हे युनिट आहे. खूपच महत्त्वाचं आहे बाळांनो. तर 18 मार्कांचं हे युनिट असून आता या युनिटमध्ये फक्त सहाच टॉपिक्स असे जे इम्पॉर्टंट आहेत जे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे गियर कटिंग. गियर कटिंग म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहणार. गियर कटिंग, त्यानंतर गियरचं मिलिंग, त्यानंतर गियरची शेपिंग प्रोसेस, गियर ब्रॉचिंग प्रोसेस, गियर हॉबिंग प्रोसेस आणि गियरचं शेवटी करायचं आहे आपल्याला फिनिशिंग प्रोसेस. तर या वेगवेगळ्या मेथड्स आहेत कटिंग, मिलिंग, शेपिंग, ब्रॉचिंग, हॉबिंग आणि फिनिशिंग. या 7 वेगवेगळ्या प्रोसेसेसवर हा पूर्ण युनिट डिपेंड करतो. टोटल 18 मार्कांचं युनिट आहे. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या म्हणजे पुढे जाता येईल. यातील एक एक टॉपिक एक्सप्लेन करतोय. त्या अगोदर बाळांनो, मी ज्या पद्धतीने लेक्चर तुम्हाला देतोय त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी मला कॉल करतायत, मेसेज करतायत की नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हा स्टार्ट होतात ते. तर त्या संदर्भात तुम्हाला मी एक व्हॉट्सॲपचा बारकोड देतोय. या बारकोडचा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन नंतर या व्हॉट्सॲप बारकोडला स्कॅन करून व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन व्हा. जेव्हा या सेमिस्टरचा शेवटचा पेपर संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ॲडमिशन सुरू होतील नेक्स्ट सेमिस्टरसाठी. तर या ग्रुपवर तुम्ही जॉईन करून ठेवल्यानंतर तुम्हाला हे कळेल की नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हा सुरू होणार आहेत, नेमकं किती सब्जेक्टचे म्हणजे सगळ्याच सब्जेक्टचे क्लास होणार आहेत, ऑनलाईन ऑफलाईन क्लास असणार आहेत, त्यानंतर त्या सेमिस्टरचं फी स्ट्रक्चर कसं असणार आहे, कोणकोणत्या सब्जेक्टचे क्लासेस होणार आहेत, हे सगळं काही तुम्हाला यामध्ये सांगितलं जाईल. ठीक आहे, युनिट टेस्टसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन, फायनल एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन, नंतर इम्पॉर्टंट PDF, नोट्स सगळं काही तुम्हाला इथं शेअर केलं जाईल. सो या ग्रुपला जॉईन करा. काय डाऊट असल्यास विचारा. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मला VIMP क्वेश्चन त्या ठिकाणी एक्सप्लेन करायला. ठीक आहे, आता बाळांनो या ठिकाणी जर पाहिलं तर गियर कटिंगचं इम्पॉर्टन्स काय, गियर कटिंग आपण का करतो बघा. गियर्स आर युज्ड टू ट्रान्समिट द मोशन अँड पॉवर. कुठलंही मोशन ट्रान्समिट करण्याकरता, पॉवर ट्रान्समिट करायची असेल, मोशन ट्रान्समिट करायचं असेल, एका शाफ्टकडून दुसऱ्या शाफ्टकडे मोशन आणि पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर आपल्याला लागतो गियर. ठीक आहे, मग ॲक्युरेट गियर कटिंग एन्श्योर स्मूथ ऑपरेशन. मग जर आपण तो गियर ॲक्युरेटली कट केला तर ऑपरेशन स्मूथली होत असतं. जे काही प्रोसेस आहे ती स्मूथली होत असते. त्याकरता गियर कटिंग ही ॲक्युरेटलीच व्हायला पाहिजे. गियर कटिंग जर ॲक्युरेट झाली तर नॉईज जनरेट होत नाही, व्हायब्रेशन जनरेट होत नाही. नॉईज आणि व्हायब्रेशन जनरेट झाले तरी खूप कमी जनरेट होतात. त्यासाठी गियर कटिंग ॲक्युरेट पाहिजे. त्यानंतर इफिशियन्सी सुद्धा वाढते. लक्षात ठेवा, इफिशियन्सी वाढावी म्हणून, नॉईज व्हायब्रेशन कमी व्हावेत म्हणून, स्मूथ ऑपरेशन परफॉर्म करावं गियरने म्हणून आपण गियर कटिंग करतो. गियर कटिंग जर प्रॉपरली केली तर त्या ठिकाणी ऑपरेशन स्मूथली परफॉर्म होतं, नॉईज आणि व्हायब्रेशन जनरेट होत नाही, इफिशियन्सी देखील वाढते. म्हणून गियर कटिंग प्रॉपरली व्हायलाच पाहिजे. गियर कुठे वापरतात बरं, तर गियर वापरतात ऑटोमोबाईल्समध्ये म्हणजे व्हेकल्समध्ये, वेगवेगळ्या मशीन्समध्ये, गियर बॉक्सेसमध्ये. गियर बॉक्स असेल, मशीन असेल, ऑटोमोबाईल असतील, इथे गियरचा वापर खूप प्रमाणात केला जातो. कळालं का रे गियर कटिंगचं इम्पॉर्टन्स. याला तुम्ही एका सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करू शकता या पॉईंटला इझिली. ओके, आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण पाहतोय बाळांनो टाईप्स ऑफ गियर. किती प्रकारचे गियर आहेत, तर पहिला गियर आहे स्पर गियर, सेकंड गियर आहे हेलिकल गियर, मग आहे बिवेल गियर, मग आहे वॉर्म गियर. 4 प्रकारचे गियर आहेत. स्पर गियर, तसं गियरचं क्लासिफिकेशन फार मोठं आहे टेक्स्टबुकमध्ये, पण त्यातले हे 4 गियर इम्पॉर्टंट आहेत. या गियरची फिगर सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे प्रॉपर. मग आता स्पर गियर जे असतात त्याचे टीथ हे स्ट्रेट टीथ असतात. ज्या ठिकाणी पॅरलल शाफ्ट असतात
पॅरलल शाफ्टमध्ये मोशन आणि पॉवर ट्रान्समिट करायची असते ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी बाळांनो स्पर गिअर वापरतात. याचे टीथ हे स्ट्रेट असतात आणि पॅरलल शाफ्टमध्ये स्पर गिअर वापरतात. ओके. त्यानंतर बाळांनो सेकंड टाइप ऑफ गिअर आहे हेलिकल गिअर. तर हा एक इन्क्लाइंड टीथ वाला गिअर आहे. हे इन्क्लाइंड टीथ असलेले गिअर्स आहेत. यांचे टीथ हे इन्क्लाइंड असतात आणि ज्या ठिकाणी स्मूथ ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, स्मूथ ऑपरेशन परफॉर्म, तर त्या ठिकाणी हेलिकल गिअर वापरतात. मग येतात बिवेल गिअर. जर त्या ठिकाणी इंटरसेक्टिंग शाफ्ट असतील, पॉवर ट्रान्समिट करताना इंटरसेक्टिंग शाफ्टमध्ये पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर बिवेल गिअर्स वापरले जातात. मग येतात वॉर्म गिअर. ज्या ठिकाणी तुम्हाला स्पीड कमी हवा आहे, स्पीड कमी हवा आहे पण पॉवर जास्त ट्रान्समिट करायची आहे, पॉवर ट्रान्समिट जास्त करायची आहे पण त्या ठिकाणी स्पीड कमी आहे, कमी असला तरी चालेल पण पॉवर जास्त ट्रान्समिट करायची आहे, तिथे वॉर्म गिअर यूज करतात. बघा बाळांनो हे सगळे गिअर. आता या ठिकाणी बाळांनो तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे गिअर्स पाहायला भेटतात. तर इथं या ठिकाणी दिसतोय स्ट्रेट टीथ असलेला स्पर गिअर, हेलिकल म्हणजे इन्क्लाइंड टीथ असलेला हा हेलिकल गिअर, त्यानंतर इथे बिवेल गिअर, हा वॉर्म गिअर, असे वेगवेगळ्या टाईपचे गिअर्स आपल्याला पाहायला मिळतात. इथे जरा व्यवस्थित दिसते बघा या फिगरमध्ये. ठीक आहे. हे आहेत पहा हेलिकल गिअर. हे बघा हा वॉर्म गिअर आहे. हे बघा हा स्पर गिअर आहे. हे बघा हे बिवेल गिअर आहे. हे बघा हे असे बिवेल गिअर आहेत. हे स्पायरल गिअर म्हणजे बिवेल गिअर आहेत. ठीक आहे. बिवेल गिअर हे इंटरनल गिअर आहेत, आतमधल्या बाजूला गिअर आहे पहा. ठीक आहे. रॅक अँड पिनाइन गिअर आहे पहा हा वाला. अशा वेगवेगळ्या टाईपचे गिअर असतात. ठीक आहे. प्रत्येक गिअरची डायग्रॅम आणि प्रत्येक गिअरमध्ये 2-2 सेंटेन्स आपल्याला व्यवस्थित करायचे. ठीक आहे. त्यानंतर येतं बाळांनो गिअर मटेरियल. आता गिअर तयार करायचं आहे, गिअर मॅन्युफॅक्चर करायचं आहे, तर कुठलं मटेरियल वापरतात? तर गिअर मॅन्युफॅक्चर करताना कास्ट आयर्न वापरतात. गिअर मॅन्युफॅक्चर करताना कास्ट आयर्न वापरतात. का? कारण कास्ट आयर्नचा विअर रेजिस्टन्स चांगला आहे. कास्ट आयर्न लवकर झिजत नाही, म्हणून गिअर मॅन्युफॅक्चर करताना कास्ट आयर्नचा वापर केला जातो. पुढे येतं बाळांनो स्टील. स्टील का वापरलं जातं? कारण स्टीलची स्ट्रेंथ खूप चांगली आहे. स्टीलची स्ट्रेंथ खूप चांगली आहे, हाय स्ट्रेंथ आहे स्टीलकडे, म्हणून स्टीलचा वापर केला जातो गिअर मॅन्युफॅक्चरला. ॲलॉय स्टील. ॲलॉय स्टीलचा वापर केला जातो कारण ज्या गिअरवर खूप हेवी लोड असतो, गिअरवर जेव्हा हेवी लोड असतो, हेवी ड्युटी गिअर असतात, त्या ठिकाणी ॲलॉय स्टीलचा वापर केला जातो. त्यानंतर प्लॅस्टिकचे गिअर असतात. ज्या ठिकाणी लाईट लोड असतात, जिथं गिअरवरती लाईट लोड आहे, खूप जास्त लोड नाही आहेत गिअरवर, त्या ठिकाणी बाळांनो प्लॅस्टिक गिअर वापरले जातात. लाईट लोड असेल तिथे प्लॅस्टिक गिअर, हेवी ड्युटी असेल तिथे ॲलॉय स्टील गिअर, हाय स्ट्रेंथ हवी असेल तर स्टील गिअर, आणि विअर रेजिस्टन्स चांगला हवा असेल तर कास्ट आयर्न गिअर वापरतात. ओके. त्यानंतर येतं बाळांनो आता गिअर मॅन्युफॅक्चरिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स. आपण गिअर कटिंग पाहिलं, गिअरचे वेगवेगळे मटेरियल्स पाहिले, त्यानंतर गिअरचे वेगवेगळे टाईप्स पाहिले. आता गिअर मॅन्युफॅक्चर करण्याचे प्रोसेस काय? तर गिअर मॅन्युफॅक्चरिंग करताना सगळ्यात पहिले केलं जातं गिअरचं कास्टिंग. ठीक आहे. गिअरचं कास्टिंग करायचं, मग करायचं गिअरचं फॉर्मिंग. फॉर्मिंग झाल्यानंतर मग करायचं मशीनिंग. ही स्टेप सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, मशीनिंग प्रोसेस. मग करायचं गिअरचं मिलिंग, मग करायचं गिअरचं शेपिंग, मग हॉबिंग, मग ब्रॉचिंग आणि मग फिनिशिंग. या आहेत गिअर मॅन्युफॅक्चरिंगच्या वेगवेगळ्या प्रोसेस. प्रत्येक प्रोसेसमध्ये एक एक सेंटेन्स प्रॉपर लिहिलं की 4 मार्क मिळाले. ठीक आहे. मी फक्त ओव्हरव्ह्यू करतोय, यामध्ये तुम्हाला थोडंसं रीड करून फक्त फायनल आन्सर लिहायचे. आता यामध्ये येतं पहिली प्रोसेस गिअर मिलिंग. आता गिअर कास्टिंग समजा केलं, कास्टिंग झाल्यावर करतो आपण मिलिंग. गिअर टीथ आर कट बाय युझिंग फॉर्म कटर ऑन मिलिंग मशीन. तुम्हाला माहिती आहे मिलिंग मशीनवरती असतं फॉर्म कटर, आणि त्या कटरच्या मदतीने गिअरचे टीथ कट केले जातात. कुठं कट केले जातात? तर मिलिंग मशीनवर कट केले जातात. मग मिलिंग मशीनवर फॉर्म कटर आहे आणि फॉर्म कटरच्या मदतीने त्या ठिकाणी गिअरवरती जे टीथ आहेत ते कट केले जातात प्रॉपर शेपमध्ये. त्याला म्हणतात गिअर मिलिंग प्रोसेस. आता गिअर मिलिंग प्रोसेसची नेमकी प्रोसिजर काय?
तर माउंट गिअर ब्लँक, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो गिअर ब्लँक आहे तो तिथं माउंट करायचा, त्या मशीनला अप्लाय करायचा, माउंट गिअर ब्लँक. त्यानंतर कटर सिलेक्ट करायचा, कटर सिलेक्ट केला की कटर जोडायचा मिलिंग मशीनला. त्यानंतर इंडेक्सिंग फॉर इच टीथ, प्रत्येक टूथचं इंडेक्सिंग करायचं, प्रत्येक टूथला नावं द्यायचे. त्यानंतर कट टीथ 1 बाय 1 आणि नंतर एक एक टीथ कट करायला सुरुवात करायची. तुमचा गिअरचा ब्लँक जोडायचा, मग कटर जोडायचा, मग इंडेक्सिंग करायचं आणि 1 बाय 1 एक टीथ कट करायला सुरुवात करायची. मग गिअर मिलिंग म्हणजे काय ते सांगितलं, प्रोसिजर सांगितली. चला गिअर मिलिंग पाहू. इकडे बघा, आता हा तुमचा फॉर्म कटर आहे, हा फॉर्म कटर आहे आणि हा गिअर ब्लँक आहे. आता या गिअर ब्लँक, सुरुवातीला हा गिअर ब्लँक तुम्हाला माउंट करायचा आहे मिलिंग मशीनवर. मग तुम्हाला हा जो कटर आहे हा फॉर्म कटर जोडायचा आहे. आता फॉर्म कटर काय करेल, या गिअर ब्लँकचा एक टीथ कट करेल. त्यासाठी अगोदर इंडेक्सिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने बाळांनो हे कटिंग ऑपरेशन केलं जातं. पहा इथं प्रॉपर दिसतायत कसा गिअर तयार केला जातो. हे बघा, हे फॉर्म कटर. ओके, याला म्हणतात मिलिंग, गिअर मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. आता हे जे पॉईंट आहे त्याला एक सेंटेन्समध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करायचं, एक सेंटेन्समध्ये. आता येतं गिअर मिलिंगचे ॲडव्हान्टेज काय. गिअर मिलिंग केल्याने काय होतं, तर गिअर मिलिंग मेथड करायची गरज यासाठी की खूप सिंपल मेथड आहे. टीथ त्या ठिकाणी कट करण्याची खूप सिंपल मेथड आहे गिअर मिलिंग मेथड. सुटेबल फॉर स्मॉल प्रोडक्शन, छोट्या प्रोडक्शन करता ही मेथड एकदम सुटेबल आहे, सिंपल पण आहे. पण लिमिटेशन काय आहे की या मेथडमध्ये ॲक्युरेसी खूप कमी आहे, आणि ही मेथड खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. का, कारण एक टीथ कट केला जातो. ही मेथड फार जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे, फार वेळ लागतो या मेथडला कंप्लीट व्हायला. टाइम कन्झ्युमिंग आहे, ॲक्युरेसी कमी आहे. कुठं वापरतात ही मेथड, स्मॉल बॅच गिअर प्रोडक्शन, जिथं गिअर प्रोडक्शन कमी लेवलला आहे. गिअर प्रोडक्शन ज्या ठिकाणी कमी लेवलला आहे त्या ठिकाणी बाळांनो ही मेथड वापरली जाते, गिअर मिलिंग मेथड. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेत चला प्रॉपर. ओके, गिअर मिलिंगचे ॲडव्हान्टेज, लिमिटेशन आणि ॲप्लिकेशन पाहिले. आता नेक्स्ट प्रोसेस येते बाळांनो गिअर शेपिंग. गिअरला प्रॉपर शेप देण्याकरता गिअर शेपिंग प्रोसेस असते. पहिले झालं कास्टिंग नंतर झालं मिलिंग. आता आपण करतोय गिअर शेपिंग. इट युजेस अ रेसिप्रोकेटिंग कटर. याच्यामध्ये एक रेसिप्रोकेटिंग कटर असतो, म्हणजे असा वर खाली हलणारा कटर असतो गिअर शेपिंगमध्ये. याच्यामध्ये कटर आणि गिअर ब्लँक रोटेट टुगेदर. याच्यात गिअर ब्लँक पण रोटेट होतो आणि कटर पण रोटेट होतो. कटर आणि गिअर ब्लँक दोघंही सोबतच रोटेट होतात. आणि याच्यामध्ये असा रेसिप्रोकेट होणारा कटर असतो गिअर शेपिंग. बरं, गिअर शेपिंगमध्ये 2 टाईप येतात, एक्सटर्नल गिअर शेपिंग आणि इंटरनल गिअर शेपिंग. असे 2 टाईप येतात गिअर शेपिंगमध्ये. बरं, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, चला अगोदर तुम्हाला गिअर शेपिंग दाखवतो म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. या ठिकाणी पाहायला भेटते, पहा गिअर शेपिंग. ठीक आहे, या ठिकाणी त्या गिअरला शेप देण्याचं काम होतं या कटरच्या माध्यमातून. या ठिकाणी हा कटर वर खाली रेसिप्रोकेट होत असतो. हा रेसिप्रोकेटिंग कटर आहे आणि हा कटर पण रोटेट होतो आणि गिअर ब्लँक पण रोटेट होत असतो याच्यामध्ये. आता या ठिकाणी इंटरनल गिअर शेपिंग चालू आहे, काही ठिकाणी एक्सटर्नल गिअर शेपिंग प्रोसेस असते. कळतंय का, हे बघा या इथं पण गिअर शेपिंग देण्याचं काम चालू आहे. पहा इथं गिअरला शेप देण्याकरता हा वर खाली काय होतो, रेसिप्रोकेट होतो हा कटर, आणि हा तुमचा काय गिअर ब्लँक. अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी काय होतं की तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता इथं पण गिअर शेपिंगचंच काम चालू आहे. हे गिअर शेपिंग डिव्हाइस आहे. ओके, अशा पद्धतीने बाळांनो एक इंटरनली आणि एक्सटर्नली गिअर शेपिंग करू शकतो. गिअर शेपिंगचे ॲडव्हान्टेजेस, कॅन कट इंटरनल गिअर. याच्यामध्ये आपण इंटरनल गिअरचं पण कटिंग करू शकतो, इंटरनली सुद्धा गिअर कट करता येतात. गुड ॲक्युरेसी, बरं यांची ॲक्युरेसी खूप चांगली आहे, गिअर शेपिंगची ॲक्युरेसी खूप चांगली आहे. डिसॲडव्हान्टेज, पण हॉबिंग प्रोसेसपेक्षा ही प्रोसेस स्लो आहे. गिअर हॉबिंग प्रोसेसपेक्षा ही प्रोसेस जरा स्लो आहे. टूल विअर, याच्यामध्ये टूल लवकर झिजतो, कारण टूल रेसिप्रोकेट होतोय ना, मग कटर रेसिप्रोकेट होतो म्हणून कटर लवकर झिजतो, विअरिंग ॲक्शन होते. हे गिअर शेपिंग प्रोसेस कुठे यूज केली जाते, जिथं इंटरनल गिअर्स आहेत. इंटरनल गिअरच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि स्प्लाइन्समध्ये, इंटरनल गिअरच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्प्लाइन्समध्ये गिअर शेपिंग प्रोसेस वापरतात.
ठीक आहे. त्यानंतर येतं बाळांनो गिअर ब्रॉचिंग प्रोसेस. काय बरं गिअर ब्रॉचिंग? इट युजेस अ मल्टी टूथ टूल. ब्रॉच म्हणजे काय? ब्रॉच म्हणजे असं टूल ज्याला मल्टिपल टूथ आहेत. मग हा जो मल्टिपल टूथ असलेला टूल आहे त्याला म्हणतात ब्रॉच. म्हणून या प्रोसेसला नाव आहे गिअर ब्रॉचिंग. ठीक आहे. आता रिमूव्ह मटेरियल इन वन स्ट्रोक. याच्यामध्ये जे मटेरियल रिमूव्ह होतं ते एका स्ट्रोकमध्ये होतं. याच्यामध्ये जे मटेरियल रिमूव्ह होतं ते एका जस्ट सिंगल स्ट्रोकमध्ये मटेरियल रिमूव्ह केलं जातं, एका स्ट्रोकमध्ये. बरं या मेथडमध्ये ॲक्युरेसी खूप जास्त आहे. ही जी मेथड आहे हिच्यामध्ये फास्ट प्रोडक्शन होतं कारण एका स्ट्रोकमध्ये ॲक्युरेसी मिळते, म्हणून इथं प्रोडक्शन फार फास्ट आहे. लिमिटेशन पाहिलं तर यामध्ये जे टूल आहे ते एक्सपेन्सिव्ह टूल आहे, खूप महागडं टूल याच्यामध्ये वापरलं गेलंय. ओनली फॉर मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शनमध्ये ही मेथड वापरतात. आणि ॲप्लिकेशन इंटरनल गिअर्समध्ये ऑटोमोबाईलचे पार्ट, इंटरनल गिअर यांच्या मास प्रोडक्शनमध्ये गिअर ब्रॉचिंग प्रोसेस वापरतात. गिअर ब्रॉच म्हणजे काय की गिअर मॅन्युफॅक्चर करण्याकरता यूज केलेलं मल्टी टूथ टूल म्हणजे गिअर ब्रॉचिंग. एका स्ट्रोकमध्ये याच्यामध्ये ॲक्युरेसी मिळते, एका स्ट्रोकमध्ये कटिंग होत असतं आणि ॲक्युरेसी चांगली आहे, फास्ट प्रोडक्शन होतं. फक्त इथं काय होतं की टूल फार एक्सपेन्सिव्ह आहे, मास प्रोडक्शनमध्ये यूज करायला सुटेबल आहे. स्मॉल प्रोडक्शनमध्ये हे टूल वापरणं अवघड आहे कारण स्मॉल प्रोडक्शनमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह टूल आहे. ऑटोमोबाईलचे पार्ट, इंटरनल गिअर तयार करायला गिअर ब्रॉचिंग केलं जातं. तुम्ही इथे पाहू शकता ब्रॉचिंग प्रोसेस होते. हे बघा हा ब्रॉच आहे, हा ॲक्च्युली मल्टी टूथ टूल असतो. याला खूप सारे मल्टिपल टूथ असतात आणि याच्यामध्ये काय केलं जातं की ना जे काही काम आहे ते एका स्ट्रोकमध्ये कट केलं जातं. याच्यामध्ये कटिंग फक्त एका स्ट्रोकमध्येच होते, त्यामुळे ही प्रोसेस फार फास्ट आहे. मास प्रोडक्शन जिथे असते तसे तिथं ही गिअर ब्रॉचिंग प्रोसेस केली जाते. या ठिकाणी पण ब्रॉचिंग प्रोसेस पाहायला भेटते पहा प्रॉपर. ठीक आहे. एकाच याच्यामध्ये काय होतं की तो टूल जो आहे ना तो एकाच स्ट्रोकमध्ये कट करतोय समोरच्या गिअरला, त्यामुळं गिअर ब्रॉचिंग प्रोसेस फार मास प्रोडक्शनमध्ये वापरली जाते. एक्सपेन्सिव्ह टूल आहे थोडंसं. त्यानंतर येतं बाळांनो, त्यानंतर येतं गिअर हॉबिंग. हे बाय मिस्टेक आलेले आहे. तर या ठिकाणी गिअर हॉबिंग आहे. आता गिअर हॉबिंग म्हणजे काय? प्रिन्सिपल काय? कंटिन्युअस कटिंग युजिंग हॉप कटर. आता गिअर हॉबिंगमध्ये हॉप कटर असतो. जसं ब्रॉचिंग प्रोसेसमध्ये ब्रॉच कटर आहे तसं हॉबिंग प्रोसेसमध्ये हॉप कटर आहे. याच्यामध्ये कंटिन्युअस कटिंग केली जाते विथ द हेल्प ऑफ हॉप कटर. हॉप कटरच्या मदतीने कंटिन्युअस कटिंग केली जाते. गिअर अँड हॉब रोटेट सायमल्टेनियसली. याच्यामध्ये गिअर आणि हॉब सोबतच रोटेट होतात. याच्यामध्ये सेटअप पाहिलं तर तो गिअर ब्लँक जो आहे तो माउंट केला जातो आणि मग त्या हॉबला एका स्पेसिफिक अँगलमध्ये पोझिशन केलं जातं. त्यानंतर त्या ठिकाणी कटिंग केलं जातं. लक्षात ठेवा प्रिन्सिपल एवढंच आहे की याच्यामध्ये जो हॉप कटर आहे तो हॉप कटर कंटिन्युअसली कटिंग करतो. याच्यामध्ये हॉप कटर कंटिन्युअसली कट करत असतो. गिअर आणि हॉब सायमल्टेनियसली रोटेट होत असतात. याच्यामध्ये तो गिअर ब्लँक माउंट केला जातो. गिअर ब्लँक हा सेटअप, गिअर ब्लँकचा सेटअप माउंट केला जातो मशीनवर आणि त्यानंतर हॉब पोझिशन केला जातो एका स्पेसिफिक अँगलवर. मग हॉब आणि गिअर ब्लँक दोघंही रोटेट होतात आणि कटिंग होते. याला म्हणतात गिअर हॉबिंग प्रोसेस. चला दाखवतो. इथे पाहू शकता हा आहे तुमचा गिअर ब्लँक आणि याला कट करण्याकरता वापरला हा गिअर हॉब. मग गिअर हॉब कटर जेव्हा असा रोटेट होतो तेव्हा हा असा रोटेट होतो, म्हणजे दोघंही सोबतच रोटेट होतात. ओके. तर हा हॉब कटर असा रोटेट होतो आणि हा गिअर ब्लँक रोटेट होतो. हे दोघंही सोबत रोटेट होतात. याच्यामध्ये जो हॉब कटर आहे तो सायमल्टेनियसली कटिंग पण करतोय आणि रोटेट पण होतोय. ठीक आहे. आणि सोबत गिअर ब्लँक पण रोटेट होतोय. गिअर ब्लँक माउंट करायचा, हॉप कटर माउंट करायचा एका स्पेसिफिक अँगलवर आणि याचं कटिंग करून घ्यायचं. याला म्हणतात गिअर हॉबिंग प्रोसेस. ठीक आहे. असे असते पहा. बघा हे हॉप कटर आहे, हा हॉप कटर, हा तुमचा गिअर ब्लँक. ठीक आहे. आता या मेथडचे ॲडव्हान्टेजेस काय तर पाहू शकता. हाय प्रोडक्शन रेट. या गिअर हॉबिंग प्रोसेसचा ॲडव्हान्टेज आहे की याचं प्रोडक्शन रेट खूप जास्त आहे. त्याचा प्रोडक्शन रेट खूप हायर आहे. याची ॲक्युरेसी पण चांगली आहे. गिअर हॉबिंग प्रोसेसची ॲक्युरेसी खूप चांगली आहे. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ॲक्युरेसी चांगली आहे, प्रोडक्शन रेट पण चांगला आहे. पण याचे डिसॲडव्हान्टेज आहे की याच्यामध्ये इंटरनल अँगल कट होत नाहीत, इंटरनल गिअर कट होत नाहीत.
याच्यामध्ये इंटरनल गिअर कट करता येत नाही, कॅन नॉट कट इंटरनल गिअर्स. बरे हे एक्सपेन्सिव्ह मशीन आहे, हॉप कटर फार एक्सपेन्सिव्ह मशीन आहे, छोट्या प्रोडक्शन करता हे मशीन वापरणं पॉसिबल नाही आहे. इंटरनल गिअर कट करायला हे मशीन वापरता येत नाही. बरं कुठं वापरतात? जिथं गिअरचं मास प्रोडक्शन आहे, जिथं गिअरचं मास प्रोडक्शन आहे तिथं गिअर हॉबिंग प्रोसेस वापरतात. ओके. त्यानंतर येतं बाळांनो गिअर फिनिशिंग मेथड. हे थोडं बाय मिस्टेक आलंय बाळांनो, समजून घ्या. तर गिअर फिनिशिंग मेथड, आता गिअर हॉबिंग झालं, गिअर ब्रॉचिंग झालं, गिअर शेपिंग झालं, गिअर मिलिंग झालं, गिअर कटिंग झालं, सगळं गिअर तयार केल्यानंतर गिअरला फिनिशिंग द्यावी लागते. गिअरला फिनिशिंग द्यायची गरज काय, काय नेसेसिटी, गिअरला फिनिशिंग काय केली पाहिजे? लक्षात ठेवा, सरफेस फिनिशिंग इम्प्रूव्ह व्हावी, सरफेस फिनिशिंग चांगली करता यावी म्हणून फिनिशिंग केली पाहिजे. परत ॲक्युरेसी वाढावी, नॉईज कमी जनरेट व्हावा, व्हायब्रेशन कमी व्हावेत, नॉईज आणि व्हायब्रेशन कमी व्हावं, ॲक्युरेसी वाढावी, सरफेस फिनिशिंग इम्प्रूव्ह व्हावी, याकरता गिअर फिनिशिंग करणं गरजेचं आहे. कळलं? फिनिशिंग केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपण यूज करत नाही इंडस्ट्रीमध्ये. गिअर फिनिशिंग केल्यामुळे नॉईज आणि व्हायब्रेशन कमी जनरेट होतात, ॲक्युरेसी वाढते, फिनिशिंग चांगली होते, सरफेस फिनिशिंग. मग गिअर फिनिशिंग करायच्या वेगवेगळ्या मेथड कोणत्या? तर गिअर फिनिशिंग करायची पहिली मेथड आहे गिअर ग्राइंडिंग. तुम्ही ग्राइंडरने ग्राइंड करा, ग्राइंडरने ग्राइंडिंग केलं की त्याला म्हणतात गिअरला केलेलं ग्राइंडिंग म्हणजे गिअर ग्राइंडिंग. याचं प्रिसिजन खूप चांगलं आहे, याची ॲक्युरेसी खूप चांगली आहे. मग येतं गिअर हॉर्निंग, याच्यामध्ये होन वापरतात, होन कटर म्हणून याचं नाव आहे गिअर हॉर्निंग. याच्यामध्ये सुद्धा खूप फाईन फिनिशिंग मिळते, चांगली फिनिशिंग मिळते. गिअर लॅपिंग, याच्यामध्ये कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह होतो, दोन गिअरचा जो कॉन्टॅक्ट आहे, टिपचा कॉन्टॅक्ट, तो इम्प्रूव्ह होतो, गिअर लॅपिंग. गिअर बर्निशिंग, याच्यामध्ये सरफेस हार्डनिंग केलं जातं, गिअरचा जो अप्पर सरफेस आहे तो हार्ड केला जातो, बर्निशिंग. नंतर गिअर शेविंग, याच्यामध्ये जे छोटे छोटे स्मॉल एरर्स आहेत ते स्मॉल एरर रिमूव्ह केले जातात गिअर शेविंगमध्ये. या सगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून गिअरला फिनिशिंग केली जाते. आणि कोणती प्रोसेस केव्हा वापरायची त्याची स्पेशालिटी काय हे पुढं मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक प्रोसेस मी तर तुम्हाला सांगितली आहे, पण याच्यामध्ये 2-2, 3-3 सेंटेन्स थोडे थोडे रीड करा, सगळे एकंदर टॉपिक तुमच्या समोर आहे. ओके. आता मी तुम्हाला गिअर फिनिशिंगचा काही पॉइंट्स दाखवतो बघा. त्या ठिकाणी बाळांनो आपल्याला गिअर लॅपिंग प्रोसेस दिसते. या गिअरला इथं लॅपिंग केलं जातंय. गिअर लॅपिंग केल्याने काय होतं तर फिनिशिंग चांगली मिळते. जे टीथ आहेत ते एकमेकांमध्ये योग्य पद्धतीने गुंततात, नॉईज आणि व्हायब्रेशन होत नाही, अशी गिअर लॅपिंग प्रोसेस आहे पहा. आता गिअर बर्निशिंग मध्ये जर पाहिलं तर हे जे तुमचे गिअरचे टीथ आहेत, हे टीथ कट केल्यानंतर ना छोटे छोटे बर्स राहतात, छोटे छोटे एरर राहतात. मग हे जे बारीक बारीक स्मॉल एरर्स आहेत हे मायक्रोस्कोपिक असतात, ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, पण ते तिथे एरर डेव्हलप करतात. मग हे जे बर्स आहेत, हे जे छोटे छोटे स्मॉल पार्टिकल आहेत, याला रिमूव्ह करण्याकरता एक बर्निशिंग टूल वापरतात. मग बर्निशिंग टूलच्या मदतीने तुम्ही तुमचे जे काही गिअरचे टीथ आहेत त्याचं बर्निशिंग करता, थोडक्यात त्याला फिनिशिंग देता, त्याचे जे स्मॉल एरर्स आहेत ते रिमूव्ह करता, याला म्हणतात गिअर बर्निशिंग. हा बर्निशिंग झालेला सरफेस आहे, म्हणजे थोडक्यात सरफेसवरती ज्या इरेग्युलॅरिटीज आहे ते रिमूव्ह करणे. थोडक्यात समजा एखादा सरफेस रफ आहे तर त्याला आपण नाही का पेपरने, सँड पेपरने घासतो, मग तो मऊ होतो, तसंच आहे बर्निशिंग. त्यासाठी बर्निशिंग टूल वापरलेलं आहे. असं म्हणजे छोट्या छोट्या इरेग्युलॅरिटीज त्या ठिकाणी रिमूव्ह होतात. त्यानंतर येतं बाळांनो गिअर शेविंग. तर या ठिकाणी आपल्याला गिअर शेविंग देखील पाहायला मिळतंय. ओके. आता गिअर शेविंग मध्ये काय होतं बाळांनो की गिअर शेविंग मध्ये त्या ठिकाणी तो जो गिअर आहे त्या गिअरला त्या ठिकाणी काय केलं जातं, थोडक्यात स्मूथ सरफेस प्रोव्हाइड केला जातो. मग एक्स्ट्रा स्मूथ सरफेस प्रोव्हाइड करतात गिअरला, त्याला म्हणतात गिअर शेविंग. ठीक आहे. गिअर शेविंग मध्ये जर पाहिलं तर बघा इथं गिअर शेविंग कटर आहे, हे दिसतात आहे का, हे वाले डायमंड सारखा शेप आहे पहा. यांनी काय केलं त्या गिअरला आहे ना फिनिशिंग दिली, याला म्हणतात गिअर शेविंग टूल किंवा गिअर शेवर. असं गिअर शेविंग केलं जातं पहा. अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. आता बाळांनो गिअर फिनिशिंग देखील आपण पाहिलं. आता यामध्ये
एक्झामला आपण कशावर फोकस केलं पाहिजे, तर फोकस करताना डिफरन्सवर फोकस करा, कारण वेगवेगळ्या मेथड्स आहेत. याच्यामध्ये हॉबिंग आणि शेपिंग यांचा डिफरन्स हमखास एक्झामला येतो. तर हॉबिंग आणि शेपिंगचा डिफरन्सवर फोकस करा. ठीक आहे. त्यानंतर पुढं प्रत्येक गोष्टीचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज म्हणजे लिमिटेशन्स आणि ॲप्लिकेशन्स. प्रत्येक ऑफ प्रोसेसचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि लिमिटेशन आणि थोडक्यात ॲप्लिकेशन हे सगळं पहा. हॉबिंग प्रोसेस आणि शेपिंग प्रोसेसच्या ज्या डायग्रॅम्स आहेत त्या खूप वेळा एक्झामला येतात. हॉबिंग आणि शेपिंग प्रोसेसच्या डायग्रॅम्स त्या एकदा बघून घ्या. ॲडव्हान्टेज, ॲप्लिकेशन, डिसॲडव्हान्टेज तर मी सांगितलेच, अजून थोडे करा व्यवस्थित. आणि हॉबिंग आणि शेपिंगच्या ज्या डायग्रॅम्स आहेत त्या पाहून जा. त्यानंतर हॉबिंग शेपिंगचा डिफरन्स पाहून जा. आता या ठिकाणी गिअर हॉबिंग आणि गिअर शेपिंगचा डिफरन्स मी तुम्हाला सांगतोय, थोडक्यात सांगतो, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. गिअर शेपिंगमध्ये काय करतो, ओनली वन टूथ इज कट टू शेप द कॉम्पोनंट. म्हणजे याच्यामध्ये एका वेळी एकच गिअरचा टूथ कट केला जातो, एका वेळी एकच गिअरचा टूथ कट केला जातो, एका वेळी एक, आणि त्या कॉम्पोनंटला शेप दिला जातो. गिअर हॉबिंगमध्ये सगळे टूथ एकाच वेळी कट केले जातात. ऑल द टूथ्स आर कट सायमल्टेनियसली. सगळे गिअरचे टूथ हे एकाच वेळी कट केले जातात. इकडे एक एक टूथ कट करतात, इकडे सगळे टीथ एक कटी कट करतात. बरं, शेपिंग इज व्हेन अ पॉवर टूल कट इंडिव्हिज्युअल टूथ. शेपिंगमध्ये काय करतो, तो जो पॉवर टूल आहे तो एका सेपरेट टूथला कट करतो. म्हणजे याच्यामध्ये अनयुज्युअल टाईप ऑफ गिअर आहे. याच्यामध्ये अनयुज्युअल गिअरचा टाईप कट करताना ही मेथड वापरतात. असा गिअर ज्याचे टीथ अनयुज्युअल आहेत, अनियमित आहेत, त्या ठिकाणी बाळांनो गिअर शेपिंग प्रोसेस वापरतात, कारण याच्यामध्ये एक एक टूथ कट करावा लागतो. इकडे मात्र सगळे टीथ एकसारखे कट होतात आणि एका स्ट्रोकमध्ये कट होतात. सगळे गिअर हॉबिंग प्रोसेसमध्ये सगळेच्या सगळे टीथ एकाच वेळी कट होतात आणि एकाच स्ट्रोकमध्ये कट होतात. इकडे एक एक टूथ कट करत बसावं लागतो. इकडे ॲक्युरेसी चांगली आहे, पण ही प्रोसेस फार स्लो आहे. हॉबिंग प्रोसेसची ॲक्युरेसी बरी आहे, चांगली आहे, पण फास्ट प्रोसेस आहे. जर त्या ठिकाणी स्मॉल स्केलवर प्रोडक्शन करायचं असेल, स्मॉल स्केलवर गिअर मॅन्युफॅक्चर करायचे असतील तर गिअर शेपिंग प्रोसेस वापरतात. आणि लार्ज स्केलवर मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला गिअर मॅन्युफॅक्चर करायचे आहेत, मास प्रोडक्शन, तर गिअर हॉबिंग प्रोसेस वापरतात. शेपिंग प्रोसेसमध्ये पाहिलं तर शेपिंगचा प्रोसेसचा जो कटर आहे तो रेसिप्रोकेटिंग कटर असतो. इथे जो कटर आहे तो रेसिप्रोकेटिंग कटर आहे, आणि इथं जो कटर आहे तो रोटेटिंग कटर आहे. इथं हॉप कटर जो आहे ना तो रोटेट होतो, आणि इथं जो शेपिंगचा कटर आहे तो रेसिप्रोकेट होत असतो. गिअर शेपिंगची प्रोसेस स्लो आहे, त्यामुळं स्मॉल स्केलच्या प्रोडक्शनला वापरतात. गिअर हॉबिंगची प्रोसेस फास्ट आहे, म्हणून मास प्रोडक्शनमध्ये ही प्रोसेस वापरतात. नंतर अजून एक डिफरन्स विचारला जातो, गिअर हॉर्निंग आणि गिअर लॅपिंग या प्रोसेसचा डिफरन्स. आता गिअर हॉर्निंगमध्ये काय होतं की हाय डिग्री ऑफ सरफेस फिनिशिंग भेटते, तिथं होन कटर असतो. या ठिकाणी सरफेस फिनिशिंग खूप चांगली मिळते. गिअर हॉर्निंगमध्ये सरफेस फिनिशिंग चांगली मिळते. आणि गिअर लॅपिंग प्रोसेसमध्ये ते म्हणतात की जिओमॅट्रिकली ते सरफेसेस प्रॉपर ॲक्युरेट केले जातात. याच्यामध्ये सरफेस फिनिशिंग कमी मिळते, पण डायमेन्शनल ॲक्युरेसी चांगली मिळते. इथं डायमेन्शनल ॲक्युरेसी इम्प्रूव्ह होते आणि इकडं सरफेस फिनिशिंग चांगली मिळते. गिअर हॉर्निंगमध्ये सरफेस फिनिशिंग चांगली मिळते, गिअर लॅपिंगमध्ये डायमेन्शनल ॲक्युरेसी मिळते. बरं, हॉर्निंग प्रोसेस ही स्लो स्पीड फिनिशिंग प्रोसेस आहे. ही एक फिनिशिंग प्रोसेस आहे, पण हिचा स्पीड फार स्लो असतो. आणि लॅपिंग प्रोसेस याच्यामध्ये लो प्रेशर असतो, लो स्पीड प्रोसेस ही पण आहे, आणि हिच्यात पण सरफेस फिनिशिंग केलं जातं. इथं सरफेस फिनिशिंग केलं जातं, ही पण लो स्पीड आणि लो प्रेशर असलेली प्रोसेस आहे. बरं, याच्यामध्ये जो तुमचा कटर आहे इट रोटेट्स अँड रेसिप्रोकेट इन द होल ऑफ वर्कपीस. वर्कपीसच्या होलमध्ये होन कटर हा रोटेटही होतो आणि रेसिप्रोकेटही होतो. रोटेट होतो, रेसिप्रोकेट होतो, रोटेट होतो, रेसिप्रोकेट होतो. इथं फक्त तो एक तर रेसिप्रोकेट होतो किंवा रोटेट होतो, दोन्हीपैकी एकच होतं. रोटेट किंवा रेसिप्रोकेट होतो, इथं रेसिप्रोकेट आणि रोटेट दोन्ही होतो. याच्यामध्ये हॉर्निंग स्टोन जो आहे तो ॲज अ कटर म्हणून वापरला जातो, हॉर्निंग स्टोन. याच्यामध्ये ॲब्रेजिव्ह पार्टिकल्स असतात. ॲब्रेजिव्ह पार्टिकलच्या मदतीने लॅपिंग टूल जनरेट करून लॅपिंग केलं जातं. ॲब्रेजिव्ह पार्टिकल्स
इथं ऑनिंग स्टोन आहे, ठीक आहे. याचा उपयोग इंटरनल आणि एक्सटर्नल सिलेंड्रिकल सरफेससाठी केला जातो. फिनिशिंग करायची इंटरनल आणि एक्सटर्नल सिलेंड्रिकल सरफेसला तर गिअर ऑनिंग प्रोसेस आहे. फ्लॅट आणि रेक्टँग्युलर सरफेस असेल, फ्लॅट सरफेस, तर तिथं फिनिशिंग करायला लॅपिंग आहे. फ्लॅट सरफेसला फिनिशिंग करायला लॅपिंग प्रोसेस आहे आणि इंटरनल एक्सटर्नल सिलेंड्रिकल सरफेसला फिनिशिंग करायला गिअर ऑनिंग प्रोसेस आहे. हा डिफरन्स हमखास एक्झामला येतो, ठीक आहे. अशा पद्धतीने बाळांनो प्रॉपरली सगळे पॉईंट्स व्यवस्थित करा, डायग्राम प्रॉपर करा, ठीक आहे. आता या ठिकाणी आपला युनिट नंबर 3 जो आहे, जो 18 मार्क्स आहे, त्याची रिव्हिजन कंप्लीट होते. व्यवस्थित रिवाइज करा, डाऊट आल्यास विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.